नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। 10वी व 12वीच्या बोर्ड पेपर तपासणीवरील बहिष्काराचा निर्णय तुर्तास मागे, मात्र शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त। टप्पावाढ झालीच नाही तर बहिष्कार मागे का घेतला? राज्यातील 63,000 शिक्षकांचा संतप्त सवाल। अंशतः अनुदानित शाळांना 1 जानेवारी 2024 पासूनच टप्पावाढ द्यावी या मागणीसाठी 10वी व 12वीच्या बोर्ड पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घेण्यात आला होता। मात्र शिक्षक आमदार किरण सरनाईक व ज्ञानेश्वर म्हात्रे या दोघांच्या शिष्टाईला मान देऊन बोर्ड पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षक समन्वय संघाच्या वतीने देण्यात आली आहे। मात्र शिक्षकातून यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। टप्पावाढ झालीच नाही तर पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे का घेतला, असा संतप्त सवालही राज्यातील 63,000 शिक्षक सोशल मीडियावरती विचारत आहेत। पेपर तपासणीवरील बहिष्कार हा केवळ ड्रामा होता का, असाही सवाल एका अंशतः अनुदानित शिक्षकांनी न्यूज प्रारंभशी बोलताना व्यक्त केला आहे। दरम्यान बहिष्कार मागे घेताना लोकसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन टप्पा अनुदानाचा निर्णय घेणार आहे, असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। शिक्षण मंत्री महोदयांनी निर्णायक आश्वासन दिल्यामुळे पेपर तपासणीचा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले आहेत, अशी माहिती शिक्षक समन्वय संघाच्या वतीने देण्यात आली आहे। 3 जानेवारी 2024 पासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे। अनेक दिवस आंदोलन सुरू असून देखील शासनाने शिक्षकांच्या मागणीकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही। अनेक वेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री तसेच अनेक विद्यमान मंत्री महोदय, अनेक आमदार, सर्व शिक्षक आमदार यांच्या भेटीगाठी घेऊन प्रश्न मांडण्यात आले। मात्र यामध्ये 2 महिने गेले तरीही कोणताही ठोस निर्णय घेतला नव्हता। येत्या काही दिवसात आचारसंहिता लागणार असल्याने राज्यातील सर्व शिक्षक चिंतेत होते, म्हणून अचानक शिक्षक समन्वय संघाने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। परंतु हा निर्णय व अवलंब करणे ही बाब खूप अवघड होती, पण सर्वांनी कोणाच्याही दबावाला न बळी पडता 40% शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते। त्यांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता, तर 60% शिक्षक हे गोपनीय पद्धतीने तपासणीचे काम करत होते। याचा परिणाम कळत नकळत शासनावर झाला। शासनाने फोडावर राज्य करा ही नीती अवलंबली। एक कारवाईची पत्र काढून शिक्षकावर दबाव आणून पेपर तपासणी करावी असे सांगण्यात आले। त्यात अनेक शिक्षक शासनाच्या गळाला लागलेले होते। यातून कारवाईला सामोरे जाण्याच्या भीतीने पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेण्यात आला का, असाही संतप्त सवाल आता विचारला जात आहे। काल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये शेवटी टप्पावाढीचा विषय घेण्यात आला। त्यावेळेस मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की मी देणारा मंत्री आहे। आजपर्यंत न मागता 1160 कोटी रुपये दिले आहेत। सध्याची राजकीय परिस्थिती तुम्ही लक्षात का घेत नाही? आता टप्पावाढ देणे आवश्यक होते, पण काही अडचणी आहेत। त्यामुळे येणारी लोकसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल व त्यामध्ये टप्पावाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले। त्यानंतर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री यांची संपर्क साधला होता। त्या भेटीवेळी त्यांनी सांगितले होते की आम्ही टप्पावाढीचा निर्णय घेणार आहोत, याची आठवण शिक्षण मंत्री महोदयांना करून दिली। त्यावेळी शिक्षण मंत्री महोदय म्हणाले की समन्वय संघाचे प्रतिनिधी व आमदार सरनाईक साहेब यांनाही बोललो आहे। तेच तुम्हालाही ते सांगतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू, असे त्यांनी सांगितले। याबरोबर इतर प्रश्न आहेत त्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोतच व आपल्याला न्याय मिळेल, त्यामुळे पेपर तपासणीवर बहिष्काराचे आंदोलन मागे घ्यावे, अशी मंत्री दीपक केसरकर यांनी विनंती केली। आपला विषय किमान येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर घेण्याबाबत शासन अनुकूल असल्याने पुढील रहाटे काका त्यांनी त्यांच्या शब्दाला मान देत पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेत आहोत, असे जाहीर केले। याबाबत माननीय आमदार किरण सरनाईक तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही हमी घेतली असल्याने पुढील रहाटे काका यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सर्वजण सहमत आहोत, असे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे पेपर तपासणीवरील टाकण्यात आलेला बहिष्कार मागे घेण्यात आला असून सर्वांनी पेपर तपासून वेळेत बोर्डात सादर करावेत, असे आवाहन शिक्षक समन्वय संघाच्या वतीने करण्यात आले आहे। दरम्यान आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या दमाने योग्य नियोजन करून पुढील रणनीती ठरवून आपला सर्वांस पुढील आंदोलनाबाबत कळवण्यात येईल, अशी ही माहिती शिक्षक समन्वय संघाच्या वतीने देण्यात आली आहे। असे असले तरी टप्पावाढ न झाल्याने राज्यातील 63,000 शिक्षकातून नाराजी व्यक्त केली जात आहे। जे शासन लोकसभेसारख्या निवडणुकीपूर्वी निर्णय घेऊ शकत नाही, ते नंतर काय निर्णय घेणार, असा सवालही आता शिक्षकांमधून व्यक्त केला जात आहे। त्यामुळे शिक्षकांना पुढील टप्पावाढ मिळणे सध्या तरी राम भरोसेच आहे, हे मात्र नक्की। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।